श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॉब्लेम सेट 2 पाहणार आहोत. ओके, आता त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द क्वेश्चन्स गिवन बिलो. आता खाली काही आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्याचं करेक्ट ऑप्शन काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज ॲन इरॅशनल नंबर. आता खालील एक इरॅशनल नंबर कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. फर्स्ट आहे स्क्वेअर रूट ऑफ 16/25. आता बघा 16/25. ओके, आता तुम्ही रूट 16 म्हणजे काय होत आहे तर 4 होत आहे, राईट. आणि रूट 25 म्हणजेच काय 5 होतो, का तर हा 4चा स्क्वेअर आहे आणि हा 5चा स्क्वेअर आहे, राईट. त्यामुळं हा काय आलेला आहे इरॅशनल नंबर्स. ओके, आता आपण हा घेऊया 3/9. हा ही काय रॅशनल नंबर आहे, राईट. आणि रूट 196 हा काय 14. रूट 196 म्हणजेच 14, का तर हा 196 आहे, हा 14चा स्क्वेअर आहे. ओके, तर आपलं सही आन्सर काय येते, ऑप्शन बी येते, रूट 5. हा काय इरॅशनल नंबर येतो. ओके, म्हणजेच आता इरॅशनल नंबर्स म्हणजे आपण पाठीमागंही बघितलं होतं काय, रूट 2, रूट 3. आता रूट 4 येत नाही. रूट 4 म्हणजेच काय होतं आहे तर 2 होतं आहे, राईट. का तर हा 2चा स्क्वेअर आहे, त्यामुळे हे काय हा इरॅशनल नंबर होत नाही. नंतर काय रूट 5, रूट 6, रूट 7, रूट 8, तसंच रूट 9 हेही काही इरॅशनल नंबर होत नाही, का तर हा रूट 9 म्हणजेच काय 3 आहे, 3चा स्क्वेअर आहे 9. ओके, म्हणजे रूट 2, रूट 3, रूट 5, रूट 6, रूट 7, रूट 8 हे काय होतात तर इरॅशनल नंबर्स होतात. ओके, आता सेकंड बघा, आपलं फर्स्टचं आन्सर आलेलं काय आहे रूट 5. आता सेकंड आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इरॅशनल नंबर्स. आता आपल्याला इथं काही नंबर्स दिलेले आहेत, त्याच्यामधील इरॅशनल नंबर्स काढायचे आहेत. आता तुम्ही बघितलं तर फर्स्ट आहे काय 0.17. ओके, आता हा नंबर आहे, हा रॅशनल नंबर आहे, राईट. का तर हा तुम्ही बघितलं तर हा म्हणजे कोणत्या तर डिव्हिजनचं आन्सर काय आलेलं असतं 0.17. म्हणजे इथंच ह्याचा काय एंड झालेला आहे, म्हणजे हे काय आहे टर्मिनेटिंग टाईप आहे, राईट. टर्मिनेटिंग टाईप आहे. आणि नेक्स्ट तुम्ही बघितलं तर 1 आणि 1.513 ह्याच्यावरती काय बार आहे, म्हणजेच हा नंबर्स कसा असतो तर 5 113 हे काय रिपीट होत जातं, राईट. हा नंबर्स रिपीट होत जातो 5 113 असं. म्हणजे हे काय आले नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आली, राईट. रिकरिंग टाईप आलेली आहे टाईप. म्हणजेच आता काय, आता रॅशनल नंबरचे 2 टर्मिनेटिंग टाईप आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप असतात. हे दोन्हीही काय आहेत रॅशनल नंबर्स आहेत. आता नेक्स्ट आपण घेतला तर तोही तसाच आहे 0.2746. ओके, आणि 46 वरती काय बार आहे, म्हणजेच हा नंबर्स कसा होणार आहे 0.274646 हे काय वापस हा नंबर येणार आहे, राईट. म्हणजेच हे काय होणार आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप होणार आहे. पण तुम्ही नेक्स्ट पुढची बघितलं तर 0.1001001000, राईट. तसंच पुढं आपण जर घेतलं तर इथं काय 1 4 वेळा 0 येणार आहे, अशा पद्धतीने हे काय कंटिन्यू राहणार आहे, राईट. म्हणजे ही टर्मिनेटिंग टाईप ही येत नाही आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप ही येत नाही. त्यामुळं हा काय इरॅशनल नंबर आहे. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला सांगता येत नाही. इथं कसं आपलं आता 46 हे नंबर्स आहेत, राईट.
इथं त्यामुळे हे काय एंड होते प्रोसेस, इथं वरती बार लिहिला की, पण इथं प्रोसेस एंड होत नाही, त्यामुळे हे काय आहे, इरॅशनल नंबर आहे. ओके, म्हणजे ऑप्शन डी हे आपलं काय सही आन्सर आलेलं आहे. थर्ड बघा, डेसिमल एक्सपान्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आता हे नंबर्स दिलेले आहेत, याचं डेसिमल एक्सपान्शन जर केलं तर त्यामधील कोणतं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे ते आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट टर्मिनेटिंग म्हणजे काय ते बघा. टर्मिनेटिंग रिकरिंग. टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे काय, 2 आणि 5 हे नंबर्स जर डिनॉमिनेटरला असतील तर, म्हणजे इथं डिनॉमिनेटरला 2 आणि 5 नंबर्स असतील किंवा त्यानं मल्टिपल किंवा डिवाइड केलं की 2 किंवा 5 येत असतील तर हे काय झाले, टर्मिनेटिंग रिकरिंग झाले. ओके, आणि जर तसं नसेल तर ते काय नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असणार आहे. फर्स्ट तुम्ही बघितला तर 2/5 आहे. आता डिनॉमिनेटरला हे काय आहे, 5 आहे, त्यामुळे हे काय आहे, टर्मिनेटिंग टाईप झाली. आता 3/16 इथं तुम्ही बघितलं तर 16 आहे, हे 2नं डिवाइड केलं की 2 8 16 येते, राईट. त्यामुळे हेही काय होते, टर्मिनेटिंग रिकरिंग होते. आता थर्ड तुम्ही बघितलं 3/11. आता 3/11 हे जर ह्याचं हे केलं तर 11 into 11च होणार आहे, 2 किंवा 5नं काय डिवाइड होणार नाही, राईट. त्यामुळं आपलं काय ऑप्शन सी हा सही येते. तरी डी बघूया आपण. इथं तुम्ही बघितलं तर डिनॉमिनेटरला काय 25 आलेलं आहे, त्यामुळं आपण काय 5नं ह्याला डिवाइड केलं तर काय होते, 5 5 25, त्यामुळे हे काय टर्मिनेटिंग रिकरिंग येते. त्यामुळं ऑप्शन सी हे आपलं काय राईट आन्सर आहे. ओके, आता फोर्थ बघा काय आहे ते. फोर्थ आहे एव्हरी पॉईंट ऑन द नॅचरल लाईन प्रेझेंट विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता एव्हरी पॉईंट ऑन द नंबर लाईन रिप्रेझेंट विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. फर्स्ट आता नॅचरल नंबर्स म्हणजे काय, तर 0 पासून सुरू होणारे. ओके, नॅचरल नंबर्स आहेत ते काय 1 पासून सुरू होणारे असतात, राईट. 1 2 3 4 ओके असे नंबर. आता सेकंड इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर्स म्हणजे काय, √2 √3 √5 √6 √7 ओके, √8 नंतर √10 असे नंबर्स, राईट. आणि आता कोणता दिलेला आहे पुढं, रॅशनल नंबर्स. ओके, रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्स म्हणजे काय, ते P/Qच्या फॉर्ममध्ये असतील आणि Q इज नॉट इक्वल टू 0. ओके, आणि आता रिअल नंबर्स. आता तुम्ही बघितलं तर नॅचरल नंबर, इरॅशनल नंबर आणि रॅशनल नंबर्स हे सगळे मिळून काय येतात, तर रिअल नंबरमध्ये येतात, राईट. म्हणजेच हे काय होणार आहे आपला आन्सर, ऑप्शन डी हे सही आन्सर होणार आहे. ओके, आता फिफ्थ बघा काय आहे, द नंबर 0.4 याच्यावरती काही पॉईंट आहे इन P/Q फॉर्म इज. आता ह्याचं P/Qच्या फॉर्ममध्ये काय लिहिता येईल हे आपल्याला सांगायचं आहे. आता आपण हे काय सॉल्व करून बघूया. फर्स्ट आहे ते ओके 9 आणि 4. आता हा छोटा नंबर आहे, भाग जात नाही, आपल्याला इथं काय 0 पॉईंट लिहायचं आहे, राईट. आता 0 पॉईंट लिहिलं तर इथं आपण 0 वाढवू शकतो. आणि आता बघा कितीनं भाग जातोय, 9 2 18 9 3 27 9 4 36, राईट. 36 मायनस करायचं आहे, 40मधून 36 गेलं, 4 राहिलं. ओके, आणि आता आपल्याला वापस इथं काय 0 घ्यायचं आहे.
आणि नंतर 9 4 वापस हे रिपीट तेच होणार आहे, राईट. 36 मायनस केलं 4 राहणार, म्हणजे आपलं काय रिपिटेशन 4चं रिपिटेशन घडणार आहे. 0.444 असं काय रिपिटेशन घडणार आहे. त्यामुळं आपण ह्यालाच काय 0.4 वरती डॉट देऊ शकतो, का तर 4 4चं रिपिटेशन घडणार आहे. ओके, म्हणजे आपला आता सही ऑप्शन हेच आलेलं आहे, राईट. ऑप्शन ए हे सही आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट बघा 6. What is root n if n is not a perfect square number? फर्स्ट आता परफेक्ट स्क्वेअर नंबर ते आधी काय आहे ते बघा. परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजेच काय, आता 2चा स्क्वेअर काय होणार आहे 4 होणार आहे, 3चा काय होणार आहे 9, 4चा होणार आहे 16, 5चा होणार आहे 25, 6चा होणार आहे 36, राईट. 7चा होणार आहे 49, आता 8चा 64, राईट. 9चा 81. हे सगळे काय आले तर परफेक्ट स्क्वेअर नंबर आले. ओके, आता तुम्ही बघितलं तर काय हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. आणि हे काय रूट एन इज, आता इथं काय सांगितलेलं आहे एन इज नॉट ए परफेक्ट स्क्वेअर नंबर. म्हणजे आता आपण इथं हे असं रूट 4 घेतलं तर काय होणार आहे 2 होणार आहे, राईट. त्यामुळे हे काय परफेक्ट स्क्वेअर नंबर होणार नाही. ओके, म्हणजेच आपल्याला बघा रूट एनच्या फॉर्ममध्ये पाहिजे आणि एन आहे तो काय परफेक्ट स्क्वेअर नंबर नको आहे. ओके, म्हणजे आता हे नंबर्स कोणते होणार आहेत तर रूट 2 होणार आहे, रूट 3 होणार आहे, रूट 4 येत नाही, का तर हे काय 2चा स्क्वेअर आहे म्हणून. म्हणजेच काय रूट 5, रूट 6, रूट 7, रूट 8. आता रूट 9 ही होणार नाही, का तर रूट 9 म्हणजेच काय 3 असणार आहे, राईट. नंतर रूट 10 असे नंबर्स. आता हे असे नंबर्स कोणते आहेत तर इरेशनल नंबर आहेत. हे काय आहेत इरेशनल नंबर्स आहेत, राईट. इरेशनल नंबर्स आहेत. त्यामुळे आपले बघा ऑप्शन कोणतं ऑप्शन सी हे काय सही आन्सर होते, राईट. आता नेक्स्ट बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए सर्ड. आता ह्याच्यामधला सर्ड कोणता नाही तो आपल्याला ओळखायचा आहे. आता फर्स्ट आहे रूट 7. आता त्याच्या आधी सर्ड म्हणजे काय ते समजून घ्या. आपण पाठीमागही प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलेलं आहे. सर्ड म्हणजे काय इरेशनल नंबर्स. ओके, इरेशनल नंबर्स म्हणजे सर्ड, आणि जर सर्ड नसेल तर तो काय रॅशनल नंबर्स आहे. फर्स्ट आहे रूट 7. रूट 7 तुम्ही बघितलं तर हा काय इरॅशनल नंबर येतो, राईट. का तर हा कशाचाही स्क्वेअर नाही, त्यामुळे हा काय रूट 7 हा इरॅशनल नंबर येतो. तसंच तुम्ही बघितलं तर क्यूब रूट ऑफ 17 हाही काय 17 हा कशाचाही क्यूब नाही, त्यामुळे हाही काय इरॅशनल नंबर्स येतो. ओके, तसंच थर्ड तुम्ही बघितलं तर 64 क्यूब रूट ऑफ 64, राईट. आता हा नंबर्स बघितला तर तुम्ही कशाचा म्हणजे 8चा क्यूब येतोय, राईट. 8चा नाही 4चा क्यूब येतोय. 4 × 4 × 4, 4 4 जा 16, 16 4 जा किती होते तर 64 होत आहे, राईट. आणि त्यामुळं हा काय 4चा क्यूब येतोय. त्यामुळं हा कोणता रॅशनल नंबर येतोय, राईट. हा नंबर आहे हा रॅशनल नंबर्स येतोय, त्यामुळं हा सर्ड होत नाही. ओके, म्हणजे ऑप्शन सी हे काय राईट आन्सर आपला आलेला आहे. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द सर्ड. आता क्यूब रूट ऑफ नंतर आणि ह्यामध्येच आहे स्क्वेअर रूट ऑफ 5. म्हणजेच हे आता बघा कसं आहे हे क्यूब रूट ऑफ आणि स्क्वेअर रूट ऑफ 5. आता तुम्ही बघितलं तर हा नंबर्स असतो तो हा काय असतो ऑर्डर ऑफ द सर्ड असतो. म्हणजे समजा फक्त काय रूट 5 असं असतं तर इथं काय 2 हे आलं असतं ऑर्डर ऑफ द सर्ड.
पण आपल्याला ही दोन्ही दिलेली आहे. क्यूब रूट ऑफमध्ये काय म्हणजे √5 असं दिलेलं आहे. ओके, म्हणजे हा नंबर आणि हा नंबर्स आपला हा असणार आहे ऑर्डर ऑफ द सर्ड, म्हणजे इथं 2 असणार आहे. म्हणजे 3 × 2 म्हणजेच किती असणार आहे 6, राईट. म्हणजेच ऑर्डर ऑफ द सर्ड किती असणार आहे 6 असणार आहे. म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं काय राईट आन्सर आलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघा काय आहे. विच वन इज द कॉन्जुगेट पेअर ऑफ 2√5 + √3. आपल्याला बघा 2√5 + √3, 2√5 + √3 याची काय कॉन्जुगेट पेअर काढायची. आता कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय, फक्त आपल्याला हे काही साईन चेंज करावं लागतं. 2√5 - √3. आता हे ऑप्शनमध्ये कुठं आहे का, तर कुठंही नाही. ओके, त्यामुळे आता आपण असं लिहू शकतो √3. आता इकडचं इकडं घ्यायचं आणि फक्त इकडचं इकडं घ्यायचं, एवढंच करायचं आहे. √3 - 2√5. ओके, √3 + 2√5. आणि आता आपल्याला ह्याची कॉन्जुगेट पेअर लिहायची आहे. म्हणजेच काय होणार आहे √3 - 2√5. आता आपण हे टर्म बदलून लिहू शकतो, राईट. म्हणजेच काय 2√5 मायनस आहे. ओके, मायनस चिन्ह आहे. -2√5 + √3. ओके, आणि आता हे ऑप्शनमध्ये आहे का, तर यस आहे. ऑप्शन ए हे आपलं राईट आन्सर आलेलं आहे. आणि आता टेक्स्ट बुकमध्ये पाठीमागे आन्सर आपल्याला हे दिलेलं आहे, पण हे रॉंग होतं आहे, तर हे आपलं सही आन्सर आहे. ओके, आता नेक्स्ट बघा द व्हॅल्यू ऑफ. आता मॉड ऑफ काय 12 - 13 + 7 × 4. आता ह्याची आपल्याला काय व्हॅल्यू काढायची आहे, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला ह्याची काढायची आहे. आता आपण ही कशी काढायची ते बघूया. ओके, आता बघा 12 - 13 + 7 × 4. ओके, म्हणजेच आता कसं होणार आहे 12 - 13 + 7 किती होतं आहे, तर 20. ओके, × 4. म्हणजेच 12 - 20 × 4 होतं आहे. आणि 12 - 20 × 4 म्हणजेच किती 80. ओके, 80. आणि 12 - 80 म्हणजे आता बघा किती होत आहे, तर किती होत आहे, तर 68, राईट. 68 होत आहे. आणि आता तुम्ही बघितलं तर हे मायनस आहे. ओके, म्हणजे आपलं पण ह्याचा आन्सर काय म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढताना मायनस हे चिन्ह नसतं, त्यामुळे ह्याचा आन्सर काय होणार आहे ओन्ली 68 होणार आहे. तर ऑप्शनमध्ये आहे का हे, तर यस आहे ऑप्शन बी. त्यामुळे हे काय आपलं सही आन्सर होत आहे. ओके स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपले काही प्रॉब्लेम सेट 2 मधील क्वेश्चन नंबर 1 शिकून कंप्लीट झालं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, तर तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.